श्रीमंत आणि गरिबामध्ये फक्त एकाच गोष्टीचे अंतर असते, ते म्हणजे पैसा. आणि पैसा त्याला मिळत नाही जो रात्रंदिवस मेहनत करतो. पैसा त्याला मिळतो ज्याला माहिती आहे की मेहनत दुसऱ्याकडून कशी करून घ्यायची. म्हणजेच पैसा नेहमी ज्याच्याकडे डोकं आहे त्याच्याकडेच जातो. जे शारीरिक श्रम करतात त्यांच्याकडे नाही. शारीरिक श्रमाने माणूस कधीच श्रीमंत होत नाही. त्याच्याकडे कधीच पाहिजे तेवढा पैसा येत नाही. हवा तेवढा पैसा पाहिजे, खूप पैसा पाहिजे, तर आपल्या मानसिक शक्तीला कामाला लावा. डोक्याने काम करा, हाताने नाही. राजा कधीच स्वतः श्रम करत नाही. सावकार कधीच स्वतः मजुरी करत नाही. मजुरी ते करतात जे सर्वात जास्त श्रम करतात आणि सर्वात जास्त गरीब पण तेच राहतात. मग तुम्ही म्हणाल, श्रीमंत होण्याचं खरं गुपित काय आहे? मग कोणीही धनी का होत नाही? याचं उत्तर सोपं नाही. जर आपण आज या जगातील सर्व संपत्ती एकसारखी सर्वांमध्ये वाटून दिली, तर काही वर्षानंतर तीच संपत्ती परत श्रीमंतांकडे निघून जाईल आणि गरीब परत गरीबच होतील. कारण श्रीमंती आणि गरिबी पैशाने नाही ठरत, ती ठरते मानसिकतेने. जो व्यक्ती आपल्या बुद्धीचा वापर करतो त्याला श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही, आणि जो बुद्धीला झोपू देतो आणि फक्त शरीराने मेहनत करतो तो आयुष्यभर गरीबच राहतो. पैसा बुद्धीचा खेळ आहे, मेहनतीचा नाही. जगातील पैसा सर्वांमध्ये समान वाटला तरीही काही काळातच तो पुन्हा श्रीमंतांकडे का जाईल माहिती आहे? याची 8 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, कल्पना करा, आज सर्वांना 1-1 कोटी रुपये मिळाले. गरीब मानसिकतेचा माणूस सर्वात आधी काय करेल? तो वर्षानुवर्षे दबलेला आपल्या इच्छा पूर्ण करायला धावेल. तो सर्वात महागडी दारू घेईल, डीजे लावेल आणि मित्रांना मोठी पार्टी देईल. त्याचे पैसे चैनीच्या वस्तूंमध्ये खर्च होतील. पण त्याच वेळी श्रीमंत विचारांचा माणूस काय करेल माहिती आहे? तो विचार करेल, आता सर्वांकडे 1-1 कोटी रुपये आहेत, म्हणजे सर्वजण आता मजा करणार, पार्टी करणार. तो त्याच पैशातून एखादा आलिशान बार किंवा हॉटेल कंपनी सुरू करेल. परिणाम असा होईल की गरिबाने आनंदासाठी खर्च केलेला पैसा फिरून पुन्हा त्याच श्रीमंत व्यक्तीच्या गल्ल्यात जमा होईल. गरीब फक्त ग्राहक बनतो, तर श्रीमंत मालक बनतो. दुसरं कारण म्हणजे, पैसे हातात येताच सामान्य माणसाच्या डोक्यात वस्तूंची यादी तयार होते. मला नवीन आयफोन घ्यायचा आहे, मोठी गाडी घ्यायची आहे. तो स्वतःच्या आनंदासाठी पैसा खर्च करायचा विचार करतो. याउलट श्रीमंत मानसिकता असलेला माणूस बाजाराकडे एक संधी म्हणून पाहतो. तो विचार करतो, आता लोकांकडे पैसा आहे, तर त्याची कोणती गरज मी पूर्ण करू शकतो? मी त्यांना काय विकू शकतो? तो अशा वस्तू किंवा सेवा बाजारात आणतो ज्या लोक आनंदाने विकत घेतील. तो लोकांच्या खिशातला पैसा आपल्याकडे कसा येईल याची यंत्रणा लावतो. तिसरं कारण म्हणजे, गरीब मानसिकतेच्या माणसाला आज महत्त्वाचं वाटतो, उद्याचं उद्या बघू या वृत्तीमुळे तो मिळालेला पैसा वेगाने संपवतो. त्याला वाटतं की हा पैसा कधीच संपणार नाही. परंतु श्रीमंत माणसाला माहिती असतं की पैसा ही एक अशी ऊर्जा आहे, जर ती साठवली नाही तर ती निघून जाईल. तो कितीही पैसा आला तरीही त्याचा एक मोठा हिस्सा बाजूला काढून गुंतवणूक करतो. तो स्वतःला शिस्त लावतो की कितीही संकट आले तर या पैशाला हात लावायचा नाही. हीच बचत पुढे जाऊन त्याला आर्थिक स्वातंत्र्य देते. तर गरिबाकडे पुन्हा काहीच उरत नाही. चौथं कारण म्हणजे, अनेकांना असं वाटतं की पैसा आला की शिकायची गरज नाही. गरीब माणूस मिळालेल्या पैशातून घर, गाडी घेईल, पण स्वतःच्या डोक्यावर 1 रुपयाही खर्च करणार नाही. श्रीमंत माणूस मात्र विचार करतो, हा पैसा मला माझ्या बुद्धीमुळे मिळाला आहे. जर मला हा पैसा वाढवायचा असेल तर मला अजून नवीन स्किल शिकावे लागतील. तो महागडे कोर्सेस करेल, तज्ज्ञांचा सल्ला घेईल आणि स्वतःला अपडेट ठेवेल. त्याला माहीत असतं की जग बदलतंय आणि जर आपण शिकलो नाही तर आपण मागे पडू. तुमची बुद्धी जेवढी मोठी तेवढा तुमचा पैसा मोठा. 5वं कारण म्हणजे, पैसा मिळाल्यावर गरीब माणूस आराम करायला सुरुवात करतो. जोपर्यंत त्याच्या बँकेत पैसे आहेत तोपर्यंत तो काहीही न करता फक्त वेळ वाया घालवतो. त्याच्याकडे कोणताही पुढचा प्लॅन नसतो. पण श्रीमंत माणूस शांत बसत नाही. तो आपला प्रत्येक मिनिट पुढच्या रणनीतीसाठी वापरतो. तो हिशोब लावतो की आजच्या पैशातून उद्याचं साम्राज्य कसं उभं करायचं. तो त्याचा वेळ कंझ्युम करत नाही, तर तो वेळ इन्व्हेस्ट करतो. त्याच्यासाठी वेळ हा पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतो. 6वं कारण म्हणजे, गरीब माणूस एका टप्प्यावर येऊन विचार करतो की मला सगळं कळतंय. तो नवीन विचार स्वीकारायलाच तयार नसतो. पण तुम्ही ह्या जगातील कोणत्याही अब्जाधीशाकडे जा, ते आजही दिवसाला कित्येक तास वाचन करतात. पैसा आल्यावर श्रीमंत माणूस अजून जास्त नम्र होतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेतो. त्याला माहीत असतं की माहिती हेच आजच्या काळातील सर्वात मोठं धन आहे. ही शिकण्याची वृत्तीच त्याला बाजारातील चढ उतारातून टिकवून ठेवते आणि इतरांपेक्षा 10 पावलं पुढे नेते. 7वं कारण म्हणजे, गरीब मानसिकतेचा माणूस नेहमी अशाच लोकांमध्ये राहतो जे नशिबाला दोष देतात किंवा इतरांची निंदा करतात. तो आपली संगत बदलत नाही कारण त्याला तिथं सुरक्षित वाटतं. पण श्रीमंत माणूस आपला वेळ अशा लोकांसोबत घालवतो जे त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी आहेत.
तो नेटवर्किंगवर भर देतो. त्याला माहिती असतं की तुमची संगतच तुमची प्रगती ठरवते. तो अशा लोकांचा गट शोधतो जिथे नवीन बिझनेस आयडियाज चर्चेला जातात. जरी त्याचे पैसे गेले तरी त्याचे कनेक्शन्स त्याला उभं राहण्यास मदत करतात. आणि 8वी गोष्ट म्हणजे मिळालेले पैसे नवीन उद्योगात गुंतवताना गरिबाला भीती वाटते. जर पैसे बुडाले तर? या भीतीपोटी तो कधीच नवीन पाऊल उचलत नाही आणि तो पैसा हळूहळू खर्च होऊन संपतो. श्रीमंत माणूस मात्र सकारात्मक जोखीम घेतो. तो विचार करतो, जर मी यात यशस्वी झालो तर माझं आयुष्य कसं असेल? तो अपयशाच्या भीतीपेक्षा यशाच्या संधीवर लक्ष केंद्रित करतो. त्याला माहिती असतं की रिस्क घेतल्याशिवाय रिवॉर्ड मिळत नाही. ही हिंमतच त्याला पुन्हा एकदा शून्यातून कोटींचे विश्व निर्माण करून देते. मित्रांनो, पैसा तुमच्या खिशात किती आहे यापेक्षा तुमच्या डोक्यात कसा आहे यावर तुमची श्रीमंती अवलंबून असते. जर तुमची मानसिकता गरिबासारखी असेल तर कुबेराचा खजिनाही तुम्हाला पुरणार नाही. पण जर तुमची मानसिकता श्रीमंतासारखी असेल तर तुम्ही शून्यातूनही साम्राज्य उभं करू शकता.